यांच्याकडून लगातार 3 षटकार किंवा 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे। तरी या वासांबे प्रीमियर लीग 2026 मध्ये याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यायचा आहे। रोशन म्हात्रे आणि जयेश मोरे बघा लकी ड्रॉ साठी लवकर शेवटचा आता अर्धा तास आहे। लगेच नावं द्या ज्यांना कोणाला द्यायचे असेल। बाजी लकी ड्रॉ मध्ये नाव टाका पटापट। डीजे आपण रामदास मुंडे पाहतोय। महत्त्वाची मॅच आहे। या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो सुपर 3 मध्ये जाणार आहे। विघ्नेश वरसे, कैवल्य मंथन आणि त्याच्यानंतर तिसरी टीम कुठली असणार आहे? किरण मांडे घाबरले। भाईचा आवाज बघा, बिना माईकचा आवाज बघा। याच्याकडे ताकद कुठं आले मला कळत नाही भाईकडे। अविनाश भाई माडिक यांचं स्वागत। आणि वासंबे प्रीमियर लीग संदीप मुंडे साहेबांची आपण पाहतोय। मनीष कोकंबे गोलंदाजी करतोय। हो, मनीष कोकंबेचा ओव्हरपिच चेंडू होता, त्याला लॉंग ऑफच्या वरून जबरदस्त षटकार मारतोय तो शार्दुल चौधरी। धाव संख्या आपण पाहतोय ती 6। दुसऱ्या चेंडूवर षटकार, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर सिंगल घेतोय शार्दुल चौधरी। 2 मॅच मध्ये जबरदस्त घणाघाती फलंदाजी केले। एक अर्धशतक पण मला वाटतं त्याचं हुकलेलं आहे। 58 आणि 49, 1-2 धावाने एक एका धावेने 58, एक हाफ सेंचुरी मारलेली आहे। 58 आणि 49 अशा 2 मॅच मध्ये धावा आहेत। या मॅच मध्ये आता झालेल्या त्या 7। शार्दुल चौधरी आजचा दिवस गाजवतोय। अखिल भोईर चांगला खेळला होता, सुबोध भोसले चांगला खेळला होता, शुभम नाईक चांगला खेळला होता आणि दुसरा आमचा कुणाल नगलकर जबरदस्त काल फलंदाजी केली होती। हे मैदान 3 दिवस आपण पाहतोय ज्या फलंदाजांनी गाजवलं। गोलंदाज होता कांबे संघाचा सार्थक माळी, ज्याने 5 विकेट घेतल्या होत्या। 4000 रुपयांचं पारितोषिक काल त्यानं पटकावलं होतं। निखिल ढवळे 1000, नयन म्हात्रे 1000, त्यानंतर नितीन तवलेने 1000 आणि आयोजकांच्या वतीने 1000 रुपये। धाव संख्या आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय कपिल एंटरप्राइजेस रीस आणि अनन्य एंटरप्राइजेस तळेगाववाडी। या 2 संघांमध्ये ही आजची सुपर 3 मध्ये जाण्यासाठी शेवटची मॅच। यानंतर अजूनही 2 मॅच असतील। चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय, पाठलाग सुरू आहे। चेंडू थांबवलाय, चांगली फिल्डिंग, पण अंतिम क्षणी मालदोडे हा चेंडू सीमा पार झालाय आणि चांगले प्रयत्न होते। खरं तर चांगला प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाचा चेंडू अडवण्यासाठी धडपडले होते, पण इथं चौकार मिळालाय। तो फलंदाज आपण पाहतोय शार्दुल चौधरी। आज खरं तर थोडेसे नशीबवान ठरले ते शार्दुल चौधरी। नाही नशीबवान तर आहेतच, परंतु त्याची बॅटिंग आज क्लास झाली, एकदम क्लास स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, इकडे पुलचे फटके, हुकचे फटके, अफलातून फटके आज आपल्याला बघायला मिळालेले आहेत ते शार्दुल चौधरीकडून। आणि सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, जसा चेंडू तशी खेळी। नक्की मेरिटच्या हिशोबाने। हो बघा, मेरिटच्या हिशोबाने फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये। क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका। ऑन साईडला तर आपल्यासारखे पण मारतात, ऑफ साईडला फक्त बॅटवर घेतले, दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय हा सुंदर चौकार।
चौधरी प्रेक्षकांच्या माहितीसाठी वासंबे प्रीमियर लीगची आजची ही शेवटची मॅच म्हणजे याच्यामध्ये जो जिंकणार आहे तो टॉप 3मध्ये जाणार आहे. वरोसे, कैवल्य मंथन, मोपाडा आणि याच्यामध्ये जो जिंकेल ते टॉप 3चे संघ असतील त्यांच्यामध्ये चिठ्ठी उडवली जाईल. एक टीम फायनलला जाईल, एक सेमीफायनल होईल आणि त्याच्यानंतर वासंबे प्रीमियर लीगची पर्व तिसरीची फायनल. हो, राकेश खानेचा हा चेंडू एक चांगला गोलंदाज आहे. फ्लिंटॉप, अँड्रू फ्लिंटॉप म्हणून त्याला संबोधलं जातो. हा खाने आंबिवली गावचा हा खेळाडू आहे. आज आपण पाहतोय की कपिल एंटरप्राइजेस रिस संघातून खेळतोय. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया. आयवा जेलसाठी अजूनही ATM खुलं आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आमचे संतोषजी पाटील यांच्या वतीनं लावण्यात आलेलं आहे. अजूनही जेल घ्या, 500 जेल पकडा, इकडे येऊन 500 घेऊन जा. राकेश खाने फिल्डिंग चक्रव्यूह लावण्यात येतंय. शार्दूल चौधरीला आज रोखणं थोडंसं कठीण झालं आहे. जबरदस्त फलंदाजी करतोय, मेरिटच्या हिशोबाने खेळतोय, तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय, कुठेही मोका देत नाही आहे समोरच्या संघाला. विकेट उगाचच आपली गमावत नाही आहे तो शार्दूल चौधरी. 2 मॅचमध्ये 58 आणि 49 अशा 2 मोठ्या खेळ्या केल्या आहेत. शार्दूल चौधरी ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला, लॉंग ऑनला चेंडू चालला आहे. इथे मात्र सिंगलच घेतोय. चांगली फिल्डिंग, चेंडूची फेक चांगली आहे. सिंगल आली. धावसंख्या आपण पाहतोय ती धाव फलकावरती रिस संघाच्या विरुद्ध कपिल एंटरप्राइजेस संघाच्या विरुद्ध 18 धावा. या अगोदर आपण बघितले कांबेचा एक संघ होता, एंडीज नक्ष वेदांत 11, तो संघ या स्पर्धेतून बाहेर पडला. दुसरा संघ आई टाकेदेवी दांडफाटा, हे 2 संघ या स्पर्धेतून बाहेर पडलेत. आणि या 2 संघांमध्ये कोण जाणार आहे, पुढचा दरवाजा कोणासाठी उघडा असणार आहे, त्याच्यासाठी सुरू असलेली लढाई. दुसरा फलंदाज आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला आहे, मिसफिल्ड झालेली आहे, चेंडू अडवला आहे. इथे मात्र हातबॉल झाले होते क्षेत्ररक्षक, त्यांनी मात्र आशा सोडून दिली होती, पण दुसरा क्षेत्ररक्षकाने येऊन पायानं चेंडू अडवला. 2 धावा मिळतात. त्या फलंदाज तन्वीर चौधरी, ही चौधरी बंधूंची जोडी आहे. मैदानात 2 चौधरी आहेत. इकडे मी पण संतोष चौधरी आहे. दोन्ही बंधू आहेत. शार्दूल चौधरी बाई बघा, बाई सांगतायत की बाईच्या हातात बॅट द्यायला पाहिजे आता. राकेश खाने मस्त फटका मारलाय, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक गणेश पारंगे चकले थोडेसे पुढे आले आणि इथे मात्र झेल झाला नाही. षटकार आलाय. तर तन्वीर चौधरीच्या बॅटमधून किरण मांडे हो जल्लोष करतायत. हॅलो, MSCBचे आदरणीय कलांडे साहेब इथे आलेले आहेत या वासंबे प्रीमियर लीगला. टिकेमाळी लक्ष्मीकांत गलांडे साहेब अभियंता आहेत MSCBचे आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करूया. लक्ष्मीकांतजी गलांडे, मला वाटतं आज गलांडे साहेब आल्यामुळे लाईट गेली नाही, काल 2-4 वेळा गेली होती. गलांडे साहेबांचा पायगुण चांगला आहे, त्यांना विनंती आपण आता रोज बोलवायला लागेल का? भरपूर आवड आहे टिकेमाळी गलांडे साहेबांना. सांस्कृतिक कार्यक्रम, फेस्टिवल असेल, नेहमीच ते येत असतात. त्यांचं स्वागत आहे. हो, इथे मात्र चेंडू लॉंग ऑफला, इथे आता जीवदान नाही मिळणार. इथे मात्र झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय तो तन्वीर चौधरी. हॅलो, अमित मात्र आपण लक्ष्मण रेषा आखायला पाहिजे होती का? विनायक आता मला वाटतं विनायक कडपे निघालेले आहेत, धष्टपुष्ट आणि मजबूत बांध्याचे खेळाडू आहेत. विनायक खाने पण थोडासा डेंजर आहे. 26 धावा झाल्या आहेत धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 16 आणि पहिलं षटक टाकलं होतं ते गोलंदाज मनीष कोकंबे, दुसरं षटक टाकलं होतं ते राकेश खाने प्लेनटॉप आणि त्याने धावा दिल्या 10. तन्वीर चौधरीला मला त्याने झेलबाद केलं आहे आणि इथे मात्र 1-26 अशी धावसंख्या आहे. ती अनन्या एंटरप्राइजेस ज्याचे संघ मालक आहेत संतोष मांडे ज्याचे संघ मालक आहेत. खरं तर आपण बघितलं बाबू मांडे सपोर्ट करतात या संघाला. एक चांगले गायक आहेत. बाबू मांडे काढ रे बॉलर ह्याच्यामध्ये बाबू मांडे नाव व्हॉट्सअपमध्ये
गणेश पारंगे आणि आमचे गुरुवर्य कृष्णा महाराज जोडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आज आपण बघितलं बंधू महाराज जांभळे जे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आत्ताच मगाशी 2 तासापूर्वी चांभारली बसस्टॉपवर त्यांचं भव्य स्वागत आणि घरापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आणि हा फटका जबरदस्त षटकार मारतोय शार्दूल चौधरी. आज खाईन तर खाईन, तुपाशी नाही तर उपाशी षटकार मारतोय. चांगली फलंदाजी करतोय. आत्तापर्यंत 2 षटकार मारलेत, 2 चौकार मारलेत. खेळतोय व्यक्तिक आपल्या 22 धावांवर. नाही किती इझी खेळतोय बघा ना. अजिबात असा बरेचसे बॅट्समन आपण बघतो की पक्का जोर काढतात एकदम आणि असा षटकार लांब लांब मारायला जातात, परंतु तो टायमिंग देतोय बरोबर. लेदरचा खेळाडू आहे आणि चेंडू त्याला मला थोडं फुटबॉल सारखा दिसतोय आणि ते दडपण आलंय ते गणेश पारंगे या गोलंदाजावर. व्हाईट बॉल टाकतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 1/33. तिसऱ्या षटकामध्ये 1/33. गणेश पारंगे कपिल एंटरप्राइजेस सिरीज संघाकडून गोलंदाजी करतोय. समोर आपण पाहतोय अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी. आजची शेवटची मॅच आहे आणि जे पहिल्या दिवशी जिंकलेला संघ वरोसे, दुसऱ्या दिवशी मोपाडा, कैवल्य मंथन आणि विघ्नेश 11 वरोसे, नितीन तवले यांचा संघ जिंकलेला आहे. पहिल्या दिवशी सुपर 3मध्ये पोहोचलेला आहे. अजू सावंत आणि स्वप्नील राऊत यांचा संघ कैवल्य मंथन मोपाडा दुसऱ्या दिवशी जिंकला आहे. म्हणजे काल. आज या 2 संघांमध्ये जिंकेल तो टॉप 3मध्ये जाणार आहे, सुपर 3मध्ये. हो, बैठक शॉट खेळायचं होतं शार्दूल चौधरीला. ऑफस्टम आणि ऑफस्टमची लाईन पकडून हा चेंडू टाकतोय. गणेश पारंगेला माहिती आहे की बॅटच्या जर टप्प्यात आला तर हा कार्यक्रम बरोबर करतोय, षटकार चौकार मारतोय. अशा वेळेस ऑफलाईनच्या बाहेर चेंडू टाकायचा, भले वाईट गेला तरी चालेल, पण शार्दूल चौधरीला मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवायचं. अचानकचं हे मैदान म्हटलं की रायगड क्रिकेटची पंढरी. यानंतर 2 मॅच आहेत वासंबे प्रीमियर लीगच्या. एक चांगलं आयोजन लकी ड्रॉसाठी आपण बघतोय. 12,500 रुपयाची LED TV आहे जी आपल्याला रुपेश मांडे, नागेशजी मेडेकर आणि नवनाथ मोरे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. खरं तर खेळाडूंना पण एवढी मोठी पारितोषिकं मिळत नाही. ती लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी आहे. 3 दिवस. पहिल्या दिवशी मला थोडं नितीन पाटील पोसरी, दुसऱ्या दिवशी मस्के, परंतु इथे टाकला पुढ्यात आणि केलाय, टप्प्यात आला आणि कार्यक्रम केलाय. शार्दूल चौधरी थांबायला तयार नाही. त्याला बॉल आता फुटबॉल सारखा दिसतोय. लॉंग ऑफच्या वरून मारलाय षटकार. स्कोर 40. प्रत्येक पाहुण्याकडं अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष असतं ते संदीप मुंडे साहेबांचं. आपल्या अगोदर त्यांचं लक्ष असतं कुठले पाहुणे आलेत आणि कोणाचं स्वागत राहिलं आहे. सगळ्यांचं स्वागत 3 दिवसामध्ये मी पाहिलं आहे की एकदाही ते स्टेजवरून 10 मिनटासाठी हललेले नाही आहेत. सकाळी बरोबर आपल्या अगोदर आपण 9-9:30ला येतो, पण ते 8 वाजता इथे बरोबर हजर असतात आणि संध्याकाळी सगळ्या मॅच संपेपर्यंत ते जात नाहीत. सगळीकडे त्यांचं लक्ष असतं. मॅन ऑफ द मॅच कोण देणार, टॉस कोण उडवणार, कुठल्या पाहुण्यांच्या हस्ते. आणि यालाच तर म्हणतात आयोजक, पट्टीचे आयोजक. नाही तर काही आयोजक असतात सकाळी उद्घाटन करतात, नारळ फोडतात, ते 3ऱ्या दिवशीच येतात. गोलंदाज आपण पाहतोय गणेश पारंगे. गणेश पारंगेला आता कमबॅक करावं लागेल. गणेश पारंगे हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. सिंगल मिळते शार्दूल चौधरीच्या समोर असलेलं विनायक कडपे. विनायक खाने पण असंच आहे, दोन्ही सेम आहेत. विनायक कडपे आणि इथे धावसंख्या झालेली ती 42. पहिल्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये 105 धावा केल्या होत्या. हे संघ आमने सामने होते पहिल्या मॅचमध्ये. आजच्या सकाळची जी पहिली मॅच होती. मार बाबा भाईगड, मार एखादा बॉल. गोलंदाज गणेश पारंगे. ताकद कुठे येते यांच्यामध्ये.
हो कट केलाय चेंडू, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पण इथे मात्र आपण पाहतोय गाय की गायमध्ये आली होती. खरं तर गोमातेचे रक्षण आपण करायचं. पूर्वी प्रत्येकाच्या घरी एक गाय असायची. आता काही दिवसांनी आपल्याला लालबागच्या राणीच्या बागेमध्ये दाखवावे लागतील गायी वगैरे, अशी परिस्थिती झालेली आहे. कुत्रे घरामध्ये आणि गायी रस्त्यावर, अशी परिस्थिती झालेली आहे. कुत्र्यांना पुढ्यात घेऊन झोपतात काही. किती झालं? काही कुत्र्यांचं म्हणजे काही कुत्र्यांचं भविष्य एवढं चांगलं आहे की मर्सिडीज आणि ऑडीमध्ये फिरतात. हां, AC मध्ये पण असतात काही. पण एखादा बघितलं ना, 2-3 असे गेले ना, रेबीज झालं ना, नख लागला तरी रेबीज होतं. आणि रेबीज बरं होत नाही कुठे. शेवटी तो कुत्राच आहे. कुठेतरी मी वाचलं आहे शास्त्रामध्ये, कुत्रा पाळा पण अंगणामध्ये बाहेर ठेवा, घरामध्ये नाही. मैदानामध्ये आपण पाहतो 44 धावा धावपलकार, पण इनामी आहेत. कुत्रे पण काही इमानदार असतात. बघा छत्रपतींचा जो कुत्रा होता त्याने अग्नीमध्ये उडी टाकली होती. वाघ्या. आपली मुलं पण आता अग्नीच्या जवळ नाही आहेत. अग्नी दिली ना की अगोदर मुलांना घरी पाठवतात आणि आपल्याला तिथे थांबवतात. यांना बोलतो घरी जाऊ दे, वाटणी त्यांना मिळणार आणि आपण तिथे काय थांबायचं. बघा गाय आहे, जाऊ द्या त्यांना, रस्ता द्या, इकडे तिकडे पिसळवू नका, नाही तर मग घेतील शिंगावर. मुख्य जनावर आहेत, सहसा कोणाच्या वाटेला जात नाही आणि कोण वाटेला गेलं तर त्याला सोडत नाही. असं म्हणतात ना, हंबरुनी वासराला पाचते जेव्हा गाय, तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. खरं तर गोरक्षक पण आपल्या परिसरामध्ये भरपूर आहेत. आता 4 व्हीलर येतात आणि त्याच्यामध्ये त्यांना इंजेक्शन दिलं जातं आणि त्या मोठ्या 4 व्हीलरमध्ये टाकून गाय बैल नेले जातात. आणि अशा खरं तर हे जे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला धोका आहे ना, त्याच्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरणं किंवा त्यांना रोखणं गरजेचं आहे. रात्री हे 2 ते 3च्या नंतर येतात. अगोदर त्यांना इंजेक्शन देतात आणि नंतर गाडीमध्ये टाकून नेतात. कराड्याला बऱ्याच ठिकाणी गाड्या वगैरे अडवलेल्या आहेत. जे गोरक्षक आहेत ते हे कामं करत आहेत. आपलं पण काम आहे खरं तर. जाऊया मैदानाच्या मध्ये. 44 धावा धावपलकावर लागल्यात. थोडासा समाजासाठी एक छोटासा संदेश. आणि 4थं षटक टाकतोय तो गोलंदाज शंकर. 44 धावा झाल्यात. आपण पाहतोय अनन्या तळेगाववाडी या संघाच्या. बाद झालेला फलंदाज तन्वीर चौधरी. तन्वीर चौधरीनं आपल्या संघासाठी धावा केल्या, 10 धावा केल्या. खरं तर हा त्यांचा रोजचा रस्ता आहे. हो, ठीक आहे माळी. आपण पाहतोय इथे फिरून मारलाय चेंडू विनायक कडपेनं. फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय, इथे चौकार मिळतोय. खरं तर आता बैलांच्या पण किमती 80-80 लाख, 70-70 लाख. घोड्यांच्या किमती पण आता वाढलेल्या आहेत. मला पण बऱ्याच जणांनी सांगितलं की आता क्रिकेटची कॉमेंट्री सोडा, शर्यतीकडे चला. आणि इथे बैठक शॉट, घुटना टेक, तमाशा देख, मिड विकेटच्या वरून विनायक खानेनं मारला, विनायक कडपेनं मारला षटकार. विनायक कडपे आता मात्र तापलाय. या रखरखत्या उन्हामध्ये एक षटकार एक चौकार मारलाय तो विनायक कडपेनं. विनायक कडपे ऑन द फायर. शंकर पारंगेवर तुटून पडलाय. ऑफ ड्राईव्ह केलं, चेंडूला हेलिकॉप्टर उडवलं होतं पण हवेमध्ये नाही उडलं, जमिनीवरनंच गेलं. सिंगल मिळाली. सिंगलनं मात्र धावसंख्या आपण पाहतो रिस संघाच्या विरोधात कपिल एंटरप्राइजेस या संघाच्या विरुद्ध आपण पाहतो अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी संघाची धावसंख्या 1-55. 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा धावपलकावर. हो, स्लोवर डिलिव्हरी, फसवा चेंडू. कधी कधी इन स्विंग आउट स्विंग पद्धतीची लेग स्पिन गोलंदाजी करतो तर शंकर पारंगे. आणि मिश्रण पाहिजे गोलंदाजीमध्ये. गोलंदाजी नुसता वेग काय कामाचा. तुम्ही येणार 25-30 पावलं धावत आणि वाईट टाकणार, कुठेतरी फुलटॉस टाकणार, त्यापेक्षा 2-4 पावलाच रनअप घ्या पण अचूक टप्पा टाका, वेगावर नियंत्रण ठेवा. आणि फलंदाजाची हालचाल काय आहे ना, त्याच्यानुसार तुम्ही फलंदाजाचा कुठल्या बाजूला स्ट्रॉंग आहे तर कसा चेंडू टाकला पाहिजे
विनायक कडपे थांबायला तयार नाही. शार्दूलने मारलाय. शार्दूल मात्र इथं आज खरं तर त्याला बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. एका मॅचमध्ये 58, एका मॅचमध्ये 49 आणि या मॅचमध्ये आत्तापर्यंत 37 धावा केल्यात. गाडीच्या दिशेनेच फटके मारतोय. काय विचार काय त्याचा टिकेमाळी? नाही, त्याला विचारलेलं मी की तुझ्या गाडी समोर आहे, गाडी तुझ्याकडे बघते की तू गाडीकडे बघतोय ना. तो बोलला डेफिनेटली सर माझं लक्ष आहे गाडीकडे, पण टीमला मी पहिलं प्राधान्य देईन. नक्की नक्की ही मॅच जिंकणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी टॉप 3 मध्ये येणं गरजेचं आहे. बघूया धावसंख्या बरोबर वाढते. धावसंख्या आहे ती 61. शंकर पारंगेला पुन्हा एकदा आता चूक करणार रोहित कडपे. रोहित कडपेने मस्त झेल टिपलाय, हातामध्ये झेल दिलाय आणि विनायक कडपे शार्दूल बांधून तंबूमध्ये परततोय. आणि अशा पद्धतीनं इथे पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 61. जिंकण्यासाठी 62 धावा करायच्या आहेत. आपण पाहणार आहोत ते कपिल एंटरप्राइजेस रीस या संघाला सुपर 3 मध्ये जाण्यासाठी सुरू असलेली मॅच. डीजे हॅलो. हॅलो 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 हॅलो. MSCBचे आमचे अभियंता आदरणीय लक्ष्मीकांतजी गलांडे सरांचं इथे स्वागत करण्यात येईल. वासंबे प्रीमियर लीगमध्ये त्यांचं स्वागत इथे करण्याची विनंती मी संदीपजी मुंडे साहेब, संतोषदादा पाटील यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी MSCBचे आपले अभियंता आदरणीय लक्ष्मीकांतजी गलांडे सरांचं इथे स्वागत आपण करणार आहोत. त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय लक्ष्मीकांतजी गलांडे सर. गलांडे सरांचा सन्मान इथे करण्यात येतोय. आदरणीय आमचे सुदाम शेठ मुंडे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे मारुती दादा खाने, आत्मारामजी जांभळे, गुरुवर्य कृष्णा महाराज जोडे, आनंद भोईर, त्यानंतर आमचे माजी प्रभारी सरपंच दत्ताजी शिंदे साहेब, भरत महाराज मस्कर, जयरामजी पाटील, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय निखिलजी डवळे, त्यानंतर आमचे मोरे संतोष मोरे, आदरणीय समीरजी पाटील माजी उपसरपंच चांबारली, हेमू मशिलकर, तिकडे आमचे रिसवाडीचे सगळे मांडे परिवार, कुरंगळे परिवार आपण पाहतोय. इकडे नागेशजी मेडेकर, मधुकरजी तांडेल, देवीदासजी म्हात्रे साहेब, सुनीलजी मुकादम, त्यानंतर बरेचसे पाठीमागे काही आमचे प्रवीणजी मालुसरे, विजय मामा चौधरी. विजय मामा चौधरी काल पुढच्या सीटवर होते. त्यांचा संघ स्पर्धेतून बाहेर गेल्यावर मागच्या सीटवर गेलेले आहेत. या गोष्टी होतच असतात क्रिकेटमध्ये. नयन म्हात्रे, आमचे भास्कर म्हात्रे साहेब आज आपण ज्यांना पाहतोय, आमचे पाठारे काका या ठिकाणी, त्यानंतर सर्जेराव पाटील, सगळ्यांचंच आपलं स्वागत आहे. वासंबे मनीष मुंडे आमचे तिकडे आहेत, काही पाठीमागे आता जरा इकडे सगळ्यांचं स्वागत आहे. संतोषजी मैंदर्गीकर आहेत, सर्वांचं स्वागत आहे. विजय मामा आमचे शिंदे. 62 धावा करायचे जिंकण्यासाठी टिकेमाळी. या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो आजचा या वासंबे प्रीमियर लीगचा 3रा संघ असणार आहे. हो नक्कीच संतोष. या अगोदर आपण बघितलं विघ्नेश इलेवन वरोसे आणि कैवल्य मंथन मोपाडा पुढे गेले. टिकेमाळी इथे मेजर जगदाळे साहेब पण आता ऐवा झेल घेण्यासाठी गेलेले आहेत. धनाजी कुरंगळे, आमचे धनाजी कुरंगळे पण आहेत सदस्य, फुलचंद लोंढे, निवृत्ती दादा आमचे कुरंगळे, सगळे झेल पकडायला गेलेत. त्यांना माहिती आहे आता पुढच्या आता 500 आहेत पण याच्या पुढे मोबाईल आहे. आयफोन आहे का संतोष दादा?
आयफोन संतोषजी पाटील. हा फिलिप्स. आयफोन नाही फिलिप्सचे मोबाईल आहेत. इकडे रामदास म्हणते आयफोन नाही बाबा फोन आहे. संतोष आयफोनचा किस्सा तुम्हाला त्या दिवशीचा सांगतो. वडगावला मी गेलो होतो. निवेदन होतं साखरपुड्याचं आणि त्या साखरपुड्याच्या निवेदन करायला मी गेलेलो आणि तिथे स्पीकरच्या जवळ मी बसलेलो. तर माझ्याकडे आयफोन 16 प्रो मॅक्स आहे. माझा 16 प्रो मॅक्स काढला आणि तिथे वर त्या स्पीकरवाल्याच्या इथे ठेवला. स्पीकरवाल्याने 16 प्रो काढला, तो तिथे ठेवला आणि माझ्या पाठीमागून वीटभट्टीवर काम करणारा मजूर आला आणि त्याने त्याचा आयफोन तिथे ठेवल्याबरोबर मी माझा मोबाईल परत माझ्या खिशात ठेवला. म्हणजे आता आयफोन सगळीच जणं आयफोन आता वापरायला लागलेली आहेत. त्यामुळे आता आयफोनची जी क्रेज आहे ती क्रेज सगळीकडे वाढत चाललेली आहे. शेवटी आयफोन हा आयफोन आहे. तर असं कधी कधी होतं इन्स्टॉलमेंट भरू पण आयफोन घेऊ. तेव्हा त्या स्पीकरवाल्यानं विचारलं त्याला की हा फोन कधी घेतला. तो म्हणाला की मी 34,000ला हा फोन घेतला आहे आणि तो पण हप्त्यावर घेतलेला आहे. सेकंड हँड त्यांनी आयफोन घेतलेला पण हप्त्यावर घेतलेला. पण आयफोनच पाहिजे म्हणून तो थांबला होता 6 महिने. 6 महिन्यांनी त्याने आयफोन खरेदी केला. असं आयफोनचं क्रेज आता सगळीकडे चाललेलं आहे. चला वळूया मैदानावर, जिथे कपिल एंटरप्राइजेस रीस विरुद्ध अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी असा हा सामना आपण पाहतोय. तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. अफलातून फलंदाजी केली ती शार्दूल चौधरीनं, मात्र आता क्षेत्ररक्षण आहे त्यांच्या टीमचं. चांभारलीचे आमचे राष्ट्रवादीचे रवी जांभळे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. हा चेंडू शंकरनं खणून काढलाय. एक सिंगल रन त्यानं घेतलेली आहे. टार्गेट मोठं आहे. 62 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूमध्ये 62 धावा करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागं 15.50 15-16 15-16 अशा धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या धावा करत असताना आता खूप थोडी दमछाक कदाचित फलंदाजांची होऊ शकते. परंतु जर का पहिल्या षटकामध्ये हाणामारी केली तर हे टार्गेट पण आहे ते सोपं होऊ शकतं. आदरणीय गलांडे साहेब निघालेले आहेत पुढच्या मार्गावर. धन्यवाद सर. बाय बाय टाटा करतायत ते सर्वांना आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी या वासांबे प्रीमियर लीगसाठी. लेफ्टी बॅट्समन आज डेंजर ठरलेले आहेत. गणेश पारंगे, बघूया काय करतायत गणेश. गणेशनं चेंडू मारला. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून जाईल का प्रयत्न आहे झेलचा आणि वा विरुद्ध दिशेला हा जाऊन कपिल देव स्टाईलला हा झेल टिपलाय. या मॅचला यू टर्न देणारा झेल, डेंजर झेल टिपलेला आहे विनायक कडपेने आणि आनंदोत्सव साजरा करतोय तो. क्या बात आहे विनायक. झेल घेतला होता ना आणि वर्ल्ड कप जिंकला होता भारताने. हा तसा हा झेल पकडलाय तो विनायक कडपेनं. आणि रुपेश मांडे यांच्याकडे LED TV तर देण्यात आलेली आहे आपल्याला प्रेक्षकांसाठी. 500 रुपये विनायक कडपे यांच्यासाठी. हा निश्चितच हा क्वार्टर फायनलचा सामना आहे एक प्रकारे. डू ऑर डायची मॅच आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तो बक्षिसास प्राप्त होणार आहे. 1 2 3 आणि किरण मांडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हे 200 रुपयांचं पारितोषिक हे मॅच संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचं आहे. किरण मांडे टिकेमाळी उलटा धावून झेल घेणं खरं तर कठीण असतं आणि त्यात विनायक कडपे हो एवढा जबरदस्त म्हणजे मोठा खेळाडू आहे तुमच्यासारखा. यश काय बोलला. विनायक कडपने झेल टिपला लगेच. त्याला मला असं वाटतं पहिल्या षटकात तर खास त्याला झेल घ्यायलाच ठेवलेला का असं वाटतं. कारण आता त्याच्या जागी आता दुसरा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. हे जे सापळे रचलेले आहेत, लेफ्टी होता बॅट्समन त्याच्यामुळे कव्हरमध्ये त्याला लावलेलं. आता पुन्हा आपल्या मेन पोझिशनवर तो गेलेला आहे. गोलंदाज तयार आहे तन्वीर चौधरी. तन्वीरचा हा चेंडू प्रहार केलाय. झेलची शक्यता पुन्हा त्याच्याकडे जातोय. मॅग्नेट लावलाय की काय आणि धावचीची शक्यता. पडले झडले लोळले अक्षरशः विकेटवर. चेंडू लावलाय. आता तिसऱ्या पंचांकडे मदत मागण्यात आलेली आहे. बघूया तिसरे पंच आता काय निर्णय देत आहेत ते. करीबी मामला आहे. क्रुशियल मॅच आणि फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद.
पांडेल मजा घेतात या मॅचची. शंकर पारंगे अजूनही आहे, गणेश पारंगे बाद झालेले आहेत. त्याच्या नंतर आलेले वन डाऊन पोझिशनला मनीष कोकंबे बाद झालेले आहेत आणि आता मैदानात जात आहेत रोहित कडपे. या टीममध्ये पण कडपे, त्या टीममध्ये पण कडपे. आता हे सख्खे भाऊबंद, पण आता सख्खे भाऊ सख्खे वैरी या मॅचमध्ये झालेले आहेत. कारण या मॅचमध्ये जो जिंकेल तोच कोणत्या तरी बक्षिसाचा मानकरी ठरणार आहे. कारण पुढे गेले ती विघ्नेश 11 वरोसे टीम कॅप्टन संदेश मुंडे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कैवल्य मंथन 11 मोपाडा कॅप्टन मयूर पाटील, आणि आज शंकर पारंगेची टीम जाणार की शार्दूल चौधरीची, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. या शंकराला आता तिसरा डोळा उघडावा लागणार आहे. माती चोळलेली आहे त्याने हाताला, बॅट गरागरा फिरवतोय, बघितलंय, क्षेत्ररक्षणाची टहळणी केली आणि खेळण्यासाठी तयार आहे. तो तन्वीरचा चेंडू, तन्वीरचा हा चेंडू मारलाय, झेलची शक्यता पुन्हाच कडपेंकडे जाते हा चेंडू आणि बाद होतोय तो शंकर पारंगे. पारंगे जेव्हा जेव्हा टॉस उडवायला आला ना, तेव्हा त्यांना डायरेक्ट सांगून टाकलं, सर टॉस मीच मागणार, आणि टेल तोही काटाच. आणि चारही मॅचला त्यानं टॉस पण जिंकलेला आहे. परंतु 3 मॅचमध्ये लक फॅक्टर त्याचा कामी आलेला आहे. या मॅचमध्ये आत्तापर्यंत तरी थोडासा पिछाडीवर गेला आहे. बघूया, जर त्याचं नशीब बलत्तर असेल तर उर्वरित काही चेंडूमध्ये निश्चितच तो पुढे टिकेमाळी त्याला नशिबाची साथ मिळेल. कर्जत खालापूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय संतोषजी बैलमारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वासांबे प्रीमियर लीगमध्ये आम्ही आदरणीय संतोषजी बैलमारे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सन्मानपूर्वक त्यांना व्यासपीठावर आणलं जात आहे. पंचांना विनंती आहे 2 मिनटं फक्त. पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय की कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय संतोषजी बैलमारे साहेब, आणि आत्ताच जिल्हा परिषदेचे सदस्य पण झालेले आहेत आणि त्यांचं आगमन या वासांबे प्रीमियर लीगमध्ये करूया आपण. वासांबे प्रीमियर लीगमध्ये 2026मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत मला असं वाटतं नरेश पाटील आलेले दिसत आहेत, माझगाव ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचंही, आणि किशोर पाटील त्यांचे बंधू नेहमी सगळ्यांना व्हॉट्सअपवर शुभेच्छा देत असतात. किशोर पाटील शुभेच्छा देतात, त्यांचे बंधू नरेश पाटील स्वागत केलंय त्यांचं. काय षटकार ठोकलाय अफलातून, असा हा लांब 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 षटकार ठोकतोय राहुल शिर्के. जबरदस्त टोलेबाजी करायला सुरुवात केलेली आहे शार्दूल चौधरी. बघितलं आपण, शंकर पारंगे सगळे टॉस जिंकलाय, शार्दूल सगळेचे सगळे टॉस हारलाय. नशिबाचा कौल सुरुवातीला त्याच्या बाजूनी नाही, मात्र मनगटामध्ये त्याची ताकद त्यांनी दाखवली. अफलातून फटके त्यानं मारलेले आहेत, जीत मिळवलेली आहे. ओ हो हो, क्या बात आहे, लाजवाब. हाही फटका मारतोय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी राहुल शिर्केचा ब्रँडेड हा षटकार. ठीक आहे, म्हणजे ज्या ज्या वेळेला पाहुणे येतात ना, मगाशी आमदार अनिकेत दादा तटकरे आले आणि लगेच 3 षटकार आले. आता आदरणीय संतोषजी बैलमारे साहेबांचं आगमन झालं आणि 2 षटकारांना त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. हा, राहुल शिर्के लगेच तळपलाय, त्याला लगेच दिसलं की आता पाहुण्यांचं स्वागत आपल्याला करायला पाहिजे. 2 षटकार त्यानं ठोकले. धावसंख्या पोचलेली आहे ती 13च्या घरामध्ये. 1 षटक संपलेलं आहे, 13 धावा, आणि जिंकण्यासाठी आता 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. ती कपिल एंटरप्राइजेस संघाला. कपिल एंटरप्राइजेस संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली. शंकर सारखा फलंदाज बाद झाला, गणेश पारंगे डावकुरा फलंदाज बाद झाला, मनीष कोकंबे ज्याच्यावर मदार होती संघाची तो धावचीत झाला दुर्दैवरित्या. आणि पहिल्या षटकामध्ये खरं तर धावांची गरज होती. मला थोडे 62 धावा करायच्या आहेत ना, हो 62 जिंकण्यासाठी, म्हणजे 15.50 ची सरासरी. तिथे धावा आल्यात त्या 14 धावा आलेल्या आहेत. रन रेट बरोबर आहे तसं 1-2 13
13 धावा आलेल्या आहेत, म्हणजे रन रेट तसा जवळ गेलेला आहे, परंतु महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यात. कारण जर का गणेश पारंगे असता, डावखुरा फलंदाज होता, षटकार ठोकले असते. टिकेमाळी इथे मधुकर दळवी साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. खरं तर खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक पण राहिलेले आहेत, या अगोदर तालुक्याचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत. त्या आदरणीय मधुकर दळवी साहेब आणि त्यांचं स्वागत इथे आम्ही करतोय. आजू शेठ सावंत एरिया कमांडर, त्यानंतर हँडसम आमचे सुधीर मुंडे, या ठिकाणी त्यांचं आगमन. मी मधुकर दळवी साहेब आणि त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचं इथे वासंबे प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. नयेश तांडेल गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. पानशिलचा हा खेळाडू आहे नयेश तांडेल. बघूया पानशिलचा खेळाडू काय करतोय, वासंबे प्रीमियर लीगमध्ये कशी गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी, धावतोय जोरा जोरात. हो, मस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय बाजूला ही जातोय. आता बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅट्समन रिव्ह्यू वाईटसाठी पंचांनी सांगितलं हा चेंडू करेक्ट आहे, पण आता बॅट्समन रिव्ह्यू मागितलेला आहे. बघूया दूध का दूध पाणी का पाणी. पंच इथे, तिसरे पंच इथे उपस्थित आहेत. जिंकण्यासाठी 18 मध्ये 49 आणि निर्णय आता पंच सांगणार आहेत या बॉलचा. सगळेजण इकडे डिसिजन काय मिळतोय त्याच्याकडे नजरा लावून बसलेले आहेत. फेअर डिलिव्हरी, पंचांनी निर्णय दिलेला आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजे रिव्ह्यू गेलेला आहे, बॅट्समन रिव्ह्यू फेल झालेला आहे, गेलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. नयेश तांडेल समोर आहे. रोहित कडपे, रोहित. टिकेमाळी येथे आदरणीय शुभमजी किलंजे जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आदरणीय मधुकरजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय की नरेश दादा पाटील ज्यांच्या सौभाग्यवती माझगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत आणि तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे संतोषजी बैलमारे साहेब आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आत्ताच नुकतेच ते आलेले आहेत निवडून, आणि त्यांचं स्वागत आहे आदरणीय संतोषजी बैलमारे. त्यानंतर आमचे सुदाम शेठ मुंडे साहेब, मारुतीदादा खाने, कीर्तनकार आदरणीय आमचे तुकाराम महाराज मुंडे चांभारलीचे, त्यानंतर आनंद भोईर, आत्माराम जांभळे, गुरुवर्य कृष्णा महाराज जोडे, या विनोद शिंदे, या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. जाऊया मॅचमध्ये. या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो सुपर 3 मध्ये असणं येणारा तिसरा संघ असेल. 17 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. ती कपिल एंटरप्राइजेस रीसला. शंकर पारंगेच्या संघाला 17 चेंडूमध्ये 49 धावा. दिल्ली बहुत दूर आहे. हो, बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हाताला स्पर्श करून खाली पडलाय. ओव्हर थ्रूची धाव मिळते नाही, मला असं वाटतं एक सिंगलच रन काढलेली आहे. स्ट्राईक ठेवलाय स्वतःकडे तो राहुल शिर्केनं. 2 षटकार त्यानं ठोकलेले आहेत. लकी ड्रॉसाठी रोशन म्हात्रे आणि जयेश मोरे यांच्याकडे आपण नावं द्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला नशीब तुमचं चांगलं असेल तर नक्कीच टी व्ही लागेल. तीही 32 इंची LED टी व्ही, गुगल टी व्ही तुम्हाला मिळणार आहे. अँड्रॉइड टी व्ही आहे. त्यामुळे सगळेजण आता नजरा लावून बसलेले आहेत या लकी ड्रॉकडे. प्रेक्षकांची गर्दी पण आता बघा वाढलेली आहे. वा कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. याच्या पुढच्या मॅचपासून मोबाईल फोन. हो, वाईड चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकला होता. वाईड म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे. एका धावेची भर पडते. 15 धावा झाल्या त्या कपिल एंटरप्राइजेस रीचच्या, आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. आदरणीय बाळकृष्ण मालुसरे हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जितेंद्र सुरवसे या मान्यवरांचं स्वागत आहे वासंबे प्रीमियर लीगमध्ये. पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू बॅटच्या रडारमध्ये नाही बरोबर आला. 1 रन या चेंडूवर मिळते. खरं तर या अगोदरचे अवघड चेंडू त्यानं सीमारेषेच्या पलीकडे धाडले, पण हा सोपा चेंडू होता. फुलटॉस चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध आला नाही. एक सिंगल रन मिळाली. गलीमध्ये चेंडू गेला. सिंगल रननं धावसंख्या हळूच वाढते ती या कपिल एंटरप्राइजेस रीचची. 3 बाद 16 अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. हळूहळू हळूहळू सामना पुढे चाललाय. पंचांना पास करतोय गोलंदाज. हो,
व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी, जबरदस्त हा चेंडू. ठीक आहे माळी वावेघरचे आमचे शाखा प्रमुख प्रशांतजी माळी आणि ते वासंबे ग्रामपंचायतीच्या सदस्य आमच्या कविताताई मांडे आणि माया पाटील, ज्या माया पांडुरंग पाटील सदस्य आहेत वासंबे ग्रामपंचायतीचे, आणि त्यांचं आम्ही स्वागत इथे करतोय या वासंबे प्रीमियर लीगमध्ये. ठीक आहे माळी, पहिल्या दिवशी जिंकलेला जो आपला संघ आहे विघ्नेश 11 वरोसे, आणि दुसऱ्या दिवशीचा जो मंथन कैवल्य, या संघांना कॅप्टनना आपण विनंती करूया आपण येऊन थांबा. चिठ्ठी होईल 3 संघांमध्ये, 2 मॅच बाकी असेल, यानंतर सेमीफायनल आणि फायनल. सेमीफायनल फायनल वासंबे प्रीमियर लीग कोण चॅम्पियन ठरणार आहे या वासंबे प्रीमियर लीगचा सगळ्यांच्या नजरा त्याकडे लागून राहिलेल्या आहेत. गोमाता मैदानामध्ये मनसोक्त असा विहार करते आहे. अक्षय अरुण गायकवाड यांच्याकडून बाळू शिर्के यांच्यासाठी, राहुल शिर्के यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, 3 षटकार जर मारले तर. बघूया 3 षटकार, चॅलेंज मोठं ठेवलंय त्यांनी, चॅलेंज मोठं ठेवलंय. तो म्हणतो कशाला छोटं चॅलेंज ठेवायचं, सामना पण मोठा आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तोच पुढे जाणार आहे, बक्षिसाचा मानकरी ठरणार आहे. आणि गरीब गाय का म्हणतो आपण, गोमाता लगेच आपल्या या मैदानाच्या बाहेर लगेच निघालेल्या आहेत. वळूया मॅचकडे. 1446चं समीकरण. फुलटॉस चेंडू, मस्त उचललाय चेंडू, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो पण वाह, मस्त थ्रो, सरळ हातामध्ये यष्टीरक्षकाच्या. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. चांगले साथ देतोय तो रोहित कडपे. राहुल शिर्के एका बाजूने हल्ले चढवतोय, आक्रमक पवित्रा त्यानं धारण केलेला आहे. षटकारांची आतिषबाजी केली, 2 लगातार षटकार त्यानं ठोकलेले आहेत. अजून या चेंडूवर तो षटकार मारेल का, सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. या चेंडूवर काय होईल. यॉर्कर चेंडू, परफेक्ट यॉर्कर, बांधून ठेवलंय ते राहुल शिर्केला. एकच धाव या चेंडूवर मिळते. टाळ्यांचा कडकडाट इथे किरण मांडे आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत. 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 5. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे ती 18वर, आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. ती कपिल एंटरप्राइजेस रिसला. पाणी द्या मैदानामध्ये. व्यासपीठावर बरीच मान्यवर मंडळी आलेली आहे. संतोष, स्वागत करायचं आहे का. कीर्तनकार, प्रवचनकार सगळी मंडळी आज आलेली आहे. त्यांच्याबरोबर राजकीय क्षेत्रातील बरीचशी मंडळी आलेली आहेत. आदरणीय संतोष बैलमारे साहेब इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. तालुका अध्यक्ष, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, आणि त्यांना आपल्याकडून त्यांचं अभिनंदनही. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. डीजे मास्टर, तुम्हाला आज खूप कमी संधी मिळालेली आहे. आता एक मस्त चांगलं गाणं लावा. गोष्टीचीच सवय लागते माणसाला. 3 दिवस आमच्या तांडलांना इथे सवय लागलेली आहे तांडेलला डान्सची. उद्या त्याचं काय होईल कोणास ठाऊक. 1 आठवड्याचा त्याचा ब्रेक घेण्यात येईल, आणि नंतर पुन्हा 7, 8, 9ला याच मैदानावर नाईट टुर्नामेंट आहे सचिन तांडेल यांची. त्या टुर्नामेंटमध्ये त्यांना नाचायला मिळणार आहे. इथे जगदीश बोराडे आलेले आहेत, द एम्पायर सलूनचे मालक, ज्यांच्याकडून 3 लगातार चौकार, 3 लगातार षटकारसाठी 2000 रुपयाचं फ्री कुपन देण्यात येणार आहे. मग तुम्ही तिथे येऊन फेशियल करा, चांगले केस कट करा, दाढी कट करा, आणि सुंदर बनून तुम्ही त्या द एम्पायर शोरूममधून बाहेर निघा. हा चेंडू, ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला बघा. पुढ्यात नाही टाकला चेंडू, थोडासा टप्पा मागे ठेवलेला आहे. तो सुभाष मांडे हुशार आहेत, शुभम मांडे हुशार आहेत. मांडेंनी त्याचं डोकं वापरलेलं आहे, आणि या डोक्याचा, या अकलेचा त्याला फायदा मिळालेला आहे. कारण हा फलंदाज बघा, राहुल शिर्के जोरात बॅट फिरवतोय.
फुलटॉस बॅटला पंचांना पास करून हा चेंडू जातो स्क्वेअर लेगमध्ये. एक सिंगल मिळते, थ्रो केला जातो. ओव्हरथ्रोची धाव मिळेल का? आणि ओव्हरथ्रोची पण धाव मिळालेली आहे. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि एक डेंजर मॅन राहुल शिर्के पुन्हा एकदा त्याला स्ट्राईक मिळतोय. एका छोट्या छोट्या चुकीचं कधी कधी मोठं नुकसान भोगावं लागतं, आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. परंतु ही चूक फायदेमंद ठरते की नुकसानदायक, हेच पाहणं गरजेचं ठरणार आहे. 6-10 चेंडूमध्ये 42 धावा पाहिजेत. ओ महागात ठरले, लांब 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 असा षटकार त्या बागेमध्ये हा चेंडू मारलेला आहे. उत्तुंग षटकार मारतोय तो राहुल शिर्के. वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप सुदाम मुंडे पुरस्कृत वासांबे प्रीमियर लीग 2026चा आपण सगळेजण आनंद घेतोय. आणि रविवारच्या बाजाराला आलेले हे तमाम सर्व प्रेक्षक जे हे मॅच पाहण्यासाठी थांबलेले आहेत, काही प्रेक्षक तर खास ही टुर्नामेंट पाहण्यासाठी आलेले आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 9 चेंडू शिल्लक आहेत, 36 धावा पाहिजेत जिंकायला. हो हो, व्हॉट अ स्ट्रोक. वेट केलं, वॉच केलं आणि नंतर प्ले केलंय. उत्तुंग असा हा कव्हरच्या दिशेने षटकार ठोकतोय राहुल शिर्के. क्या बात आहे राहुल. हॅलो, अक्षय अरुण गायकवाड यांच्या 1000 रुपयांचं पारितोषिक. मला असं वाटतंय तीन षटकाराला होते का 2? 3 षटकार कदाचित मारले तर ते मिळेल. 2 षटकारावर तर त्यांनी मारलेले आहेत, वेळेवर मारले. शिर्के मात्र इथे भारी पडलेले आहेत. राहुल शिर्के अफलातून टोले आणलेत. हॅट्रिक होईल का षटकाराची? आणि प्रयत्न केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, झेल होण्याची शक्यता. माय गॉड, हे काय झालं? झेल सोडलाय की मॅच सोडले कोणास ठाऊक. फक्त इथे म्हणतात तो उलटा धावत जाऊन फक्त झेल घेतो, सरळ नाही घेत. तसं नाही. क्रिकेटमध्ये हेच पाहायला मिळतं, कठीण झेल असतात ना ते पकडले जातात आणि सोपे झेल सुटले जातात. नक्कीच साऊथ आफ्रिकेचा आणि मला असं वाटतंय ऑस्ट्रेलियाचा सामना सगळ्यांना आठवत असेल, सेमीफायनलचा. हर्षल गिब्स न झेल सोडलेला स्टीव्ह वॉचा, तेव्हा तो कप त्यांना गमवावा लागलेला. आणि तो म्हणाला होता त्याला तेव्हा की तू झेल नाही सोडला, कॅच नाही सोडले तर तू मॅच सोडले आणि हा ट्रॉफी सोडलेस. रोज रोज दसरा दिवाळी नाही, बाद होतोय, झेलबाद होतोय तो राहुल शिर्के. क्या बात आहे डीजे मास्टर. स्कोअर झालेला आतापर्यंत 34 जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे ती कपिल एंटरप्राइजेस रीसला. थोडंसं कठीण आहे, अशक्य असं नाही, पण कठीण असं लक्ष्य मला असं वाटतंय समोर उभं आहे ते कपिल एंटरप्राइजेस रीसच्या. थोडं तरी अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी या मॅचमध्ये आहे. आणि आज काय झालं आहे की तळेगाववाडीचा शार्दूल चौधरी भन्नाट खेळलाय, साधारण 100च्या वर त्याच्या रन सहजच झाल्या असतील, त्यामुळे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये तो आहे. जर का त्याचा संघ हरला तर कदाचित तो बॅकफुटवर जाऊ शकतो, परंतु जर का त्याचा संघ जिंकला तर मात्र शार्दूल चौधरी हा मॅन ऑफ द सिरीजच्या जी बाईक आहे ती नक्कीच घेऊन जाईल. 144 धावा आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत आणि विकेट पण मला असं वाटतं जर घेतल्या असतील तर पॉईंट्स अजून त्याचे वाढणार आहेत. असा शार्दूल चौधरी त्याची इंटरव्ह्यू घेतली तेव्हा त्यानं सांगितलं की त्या बाईककडे तर माझं लक्ष आहेच मी, आणि कदाचित ती माझ्यासाठीच बाईक इथे ठेवली असावी. बाईक घेणारा ऑलराऊंडर असावा, 50 रुपये परत दे, 150 परत दे.
30 धावांची गरज आहे. हा चेंडू यष्टीरक्षकानं हा चेंडू झेल पकडलाय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. रोहित. पाच चेंडूमध्ये आता 27 धावांची गरज आहे आणि घरघर लागलेली आहे. मला असं वाटतं कपिल एंटरप्राइजेस रिस संघाला आज कपिल एंटरप्राइजेस रिस संघानं भरपूर मेहनत घेतली आत्तापर्यंत ते आलेले आहेत, परंतु त्यांना या मॅचमध्ये आता शेवटपर्यंत त्यांचा टिकाव लागेल की नाही माहीत नाही आहे. कारण अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी आहे, ती अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी मात्र आता सरस ठरताना आपण बघतोय. शार्दूलला अजून मला असं वाटतं आता 5 पॉईंट मिळाले का, अजून 5 पॉईंट्स मिळालेले आहेत, त्यामुळे तो 250 तरी त्याचे पॉईंट्स 200च्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु बघूया, क्रिकेट आहे, जी भाकीतं ज्या पंडितांनी केली ती सगळीच खरी ठरलीत असं नाही, कधी कधी ती फोल पण ठरलेली आहेत. गोलंदाज याच्या मार्कवर आहे शार्दूल ठाकूर चौधरी. फुल टॉस चेंडू, वाह बेटा क्या काम किया आपने, पण हा झेल होता, तो झेल सुटला आहे. कडका गडी आहे एकदम सडपातळ बांध्याचा, काडी पैलवान आपण बोलतो ना, पण काय फटका त्यानं मारलेला, अफलातून फटका मारला, तोही शार्दूलला खणून काढला त्यानं. चेंडू लोवर फुलटॉस होता, मला तर वाटलं षटकार जातोय की काय, परंतु हा सीमारेषेजवळ झेल सुटला गेला आणि 1 धाव मिळाले. पुराणा चावल अशोक पारंगे जाता जाता 1-2 षटकार ठोकून जातील का, बघूया. कपिल एंटरप्राइजेस रीसचे हे तारणहार आहेत अविनाश पारंगे आणि अशोक पारंगेना. हे मैदान काय नवीन नाही आहे, या मैदानावर अनेक सामने त्यांनी जिंकलेले आहेत. हा चेंडू शार्दूलचा शफल झाला, अशोक मात्र हा चेंडू कव्हरच्या दिशेनं तटवलेला आहे, एक सिंगल घेतलेली आहे आणि या चेंडूवर मिळते एक सिंगल रन. धावसंख्या पोचलेली आहे 37, 62 धावा पाहिजेत. 61 धावा केलेल्या, 62 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. बघूया आदित्य म्हात्रे काय करतोय, करामत तर त्यानं दाखवली आहे. जर का षटकार मारला तर त्याची वाहवा नक्कीच होईल. हो, लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू वाईड म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे आणि 1 धाव या चेंडूवर मिळते. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु इथे सिंगल डबलनं आता काही होणार नाही. टेकेमाळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजयदादा पाटील यांचं आगमन या ठिकाणी झाले आणि माजी अध्यक्ष आणि आताचे कार्याध्यक्ष आदरणीय आणि मोठे समाजसेवक गणेशजी वर्तक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अरे ये बच्चे को पहले उतारना चाहिए था ना. टिकेमाळी ज्या वेळेस पाहुणे येतात त्यावेळेस षटकार येतात. आणि मी म्हणालो ना, या काडी पैलवांना कसा फटका मारला बघा. क्रिकेटमध्ये ताकद नाही तर टायमिंगला महत्व आहे. मस्त मनोहर म्हात्रेंचे हे चिरंजीव आहेत. पालीला 6 चेंडूमध्ये 27ची गरज होती तेव्हा 25 धावा केलेल्या. असा कोहिनूर हिरा मला असं वाटतं थोडासा लेट त्याला पाठवलं. आदित्यला जर लवकर पाठवलं असतं तर भरपूर पाहिजेत. टेन्शन घेऊ नका शार्दूल, 19 पाहिजेत, अजून 18 पाहिजेत. हो, हा पण हेलिकॉप्टर उडवलाय हातामध्ये, जेल टिपला जातोय. 5 पॉइंट आता अजून शार्दूलचे वाढलेले आहेत. आज शार्दूलची चलती आहे. पैसा पैशाला खेचतो म्हणतात ना. डीजे मास्टर बजाव. एक चेंडूमध्ये आता 18 धावांची गरज आहे. पुन्हा लेफ्टीच बॅट्समन आलेले आहेत. हेही बघा, धोनी सारखे खांदे हलवलेत त्यांनी. साहिल आल्या टोलवतोय चेंडू, मात्र लांब नाही गेला, उंच जास्त गेला आणि या चेंडूवर विजय मिळवलेला आहे तो अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी संघानं. बजाव डीजे.
अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी हा तिसरा संघ ठरला आहे वासंबे प्रीमियर लीगमध्ये सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. पहिल्या दिवशी विघ्नेश 11 वरोसे, दुसऱ्या दिवशी आजुशेठ सावंत आणि स्वप्नील राऊत यांचा संघ कैवल्य मंथन, आणि आज आपण पाहिलं आहे अनन्या एंटरप्राइजेस संतोष मांडे यांचा संघ तळेगाव वाडी. या संघाचं पण स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच टिके माळी मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच काय डिक्लेअर करायची गरज आहे का? ज्यांनी 2 मॅन ऑफ द मॅच आतापर्यंत दोन्ही घेतलेले आहेत ते शार्दूल येस शार्दूल चौधरी ठरला मॅन ऑफ द मॅच. मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे आदरणीय आणि जिल्हा